नमस्ते मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या होणाऱ्या 18 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे होळीनिमित्त आर्णव आणि ईश्वरी दोघंसुद्धा किचनमध्ये असतात. त्यांच्याबरोबर अंजली, त्याचबरोबर अर्णवचा मामा आणि आकाशसुद्धा तिथं असतो. त्यावेळेस अर्णवचा मामा होळी रे होळी, कोण बनवणार बेस्ट पुरणपोळी असं त्या दोघांना बोलत असतो. त्यावेळेस अर्णव म्हणतो, त्यात काय एवढं अवघड आहे, पोळीमध्ये पुरण टाकायचं, झाली पुरणपोळी. त्यानंतर लगेचच इकडे ईश्वरी म्हणते, ते पुरणपोळी बनवणं चिडण्याइतकंच सोपं नसतं, प्रत्येक गोष्टीत चिडणं म्हणजे सगळं काही नसतं. त्यावेळेस लगेच अंजली म्हणते, त्यात काही एवढं मुश्किल आहे, आमचा चिंटू तर 5 मिनिटामध्ये 10 पुरणपोळ्या बनवू शकतो. त्यावेळेस लगेच अर्णव म्हणतो, काय? त्यावेळेस लगेचच इकडे खरोखरच आता मामा म्हणतात, मग खरी डाळ शिजली ना, होऊन जाऊ द्या कॉम्पिटिशन दोघांमध्ये. आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंसुद्धा पुरणपोळी करायला घेतात. त्यावेळेस ईश्वरीची पुरणपोळी अगदी गोल छान झालेली असते, तर अर्णवची वाकडी तिकडी झालेली असते. आता नक्की कोण विजेता होणार, अर्णव की ईश्वरी? आणि पुरणपोळीप्रमाणे आता अर्णव आणि ईश्वरीचं नातंसुद्धा होळीच्या दिवशी गोड होणार का, हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.